नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। तळोदा पालिकेत राजकीय खळबळ, निवडणुकीतील कट्टरवैरी भाजप शिंदे सेना आता सोबती। आज उपनगराध्यक्ष निवड। नमस्कार। तळोदा नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर आता स्थानिक राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे। निवडणुकीच्या मैदानात एकमेकांवर तुटून पडणारे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांनी पालिकेत अचानक युती जाहीर केल्यानं शहरवासियांच्या भुवया उंचावल्या आहेत। दरम्यान आज मंगळवार 13 रोजी उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य निवडीचा कार्यक्रम पार पडणार असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडीकडे लागले आहे। नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटने योगेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली निर्विवाद यश संपादन केले आहे। 21 सदस्यीय सभागृहात राष्ट्रवादीचे 11 नगरसेवक निवडून आले असून लोकनियुक्त नगराध्यक्ष पदही त्यांच्याकडेच आहे। त्यामुळे संख्याबळ पाहता राष्ट्रवादीचाच उपनगराध्यक्ष विराजमान होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे। सभागृहातील पक्षीय बलाबल पाहता राष्ट्रवादीकडे अजित पवार 11 जागा, शिवसेनाकडे शिंदे गट 6 जागा तर भाजप 4 जागा आहेत। निवडणुकीत एकमेकांना आव्हान देणाऱ्या भाजप आणि शिंदे सेनेने पालिकेत सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी हातमिळवणी केली आहे। निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपने शिंदे सेनेला सोबत घेऊन उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत। मात्र निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर केलेली आगपाखड विसरून ही झालेली अचानक युती मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे। नगर परिषदेत 2 स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे। संख्याबळानुसार राष्ट्रवादीला 1 आणि शिंदे सेनेला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे। भाजपने निवडणुकीवेळी अनेकांना शब्द दिला होता, मात्र आता भाजपला या पदापासून वंचित राहावे लागणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। स्वीकृत नगरसेवक पदासाठी आतापर्यंत दाखल झालेले अर्ज शिंदे सेना हितेंद्र क्षत्रिय, राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाकर उगले, गिरीधर सागर, अभिजित कलाल असे आहेत। नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आज म्हणजे 13 रोजी विशेष सभा होणार आहे। सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरणे, दुपारी अर्जांची छाननी आणि त्यानंतर माघारीची प्रक्रिया होणार आहे। दुपारनंतर प्रत्यक्ष निवड आणि निकालाची घोषणा होणार आहे। आजच्या या प्रक्रियेत ही निवड बिनविरोध होणार की भाजप शिंदे सेना युती राष्ट्रवादीला तगडे आव्हान देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक दीपक गोसावी, तळोदा। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।